नमस्कार मंडळी, खूप दिवसानंतरला व्लॉग बनवत आहे आणि आज आम्ही आलो आहे आमच्या गावाकडे. छोटासा धबधबा इथे आहे, तर आम्ही सगळे आलो आहे. बहीण आहे माझी छोटी आणि ती मुलं तिची आणि आद्विका, छोटीशी आद्विका आहे. आणि तिकडे थोडासा कार्यक्रम चालू आहे, तो कार्यक्रमाकडे लक्ष देऊ नका तुम्ही. ते पॅक मारण्याचा कार्यक्रम आहे, तो थोडासा असतो, जास्त नाही. पण निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलो आहे. आणि 2 दिवसापूर्वी एवढा पाऊस होता इकडे की इकडे येणं शक्य नव्हतं, पण आज आम्ही आलो आहे आणि मस्त आनंद घेतो. अजून गावाकडे पण जाणार आहे आणि गावाकडे एक वेगळा आनंद घेणार आहे. इथे छोटासा धबधबा वॉटरफॉल आहे लहानसा. आणि आधी आता डान्स करणार आहे. फिर सामी नाच ना रजनीका सामी. आणि आता संध्याकाळी आम्ही पुन्हा ब्लॉग करणार आहे, पण तो एक वेगळा विशेष असेल काहीतरी त्याच्यामध्ये. कारण मासे पकडण्याला आमच्या इच्छा आहे, पण मेन आमचे मासे पकडणारे तिकडे ते आता दारू पित आहे. संध्याकाळी जर उतरली तर आम्ही कदाचित जाऊ मासे पकडायला. भेटतील का आज मासे? त्यांच्याकडून उत्तर नकारार्थी आलं आहे, पण तरी पण प्रयत्न करू आम्ही. कारण खूप तयारी केली आहे, जाळं घेतलेलं आहे आणि खेकडे पकडण्याचं एक जाळं आहे. तर काय म्हणतात हो त्याला, त्या खेकडे पकडण्याच्या जाळाला? पगोली. हां, ते काय पेंड्या लेंग्या एंड्या 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 म्हणजे ते असं राऊंडवाला असतं. पगोली पगोली. त्याच्यामध्ये आता भेटणार काय माहीत नाही, पण आम्ही सगळं ते सामान पण घेतलेलं आहे. जाळं घेतलेलं आहे आणि कोंबडीचे पाय पण घेतलेले आहेत, कारण ते लावावे लागतात त्यामध्ये. तर संध्याकाळी काय आहे का, भरती वगैरे आहे का, भेटेल का मासे? आपण मला वाटत नाही, कारण गावचं ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडं असं उत्तर येते नकारार्थी. म्हणजे मला असं डाऊट आहे, तरी पण प्रयत्न करू. जाणार आहे आम्ही, मेघा पण येणार आहे, पण मेघाचा विश्वास नाही आमच्यावर की आम्ही मासे पकडून आणू की नाही. आणि आईचा पण थोडा विश्वास नाही. अरू आपल्याला भेटतील काय मासे? असं येणं म्हणजे येतात. अरुणी होकारात देतीस, तुला काय वाटतंय? भेटतील का मासे? अधिका संध्याकाळी मासे भेटतील का आपल्याला? खेकडे भेटतील का? भेटतील ना? हां, बघू. तरी पुढचा व्लॉग आम्ही कंटिन्यू करू. पण आता या भागासाठी इथे आम्ही संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. हाय, नमस्कार मंडळी. आज आम्ही आलो आहे आमच्या गावी मस्त पावसाचा आनंद घेण्यासाठी. आणि मेघा पण आहे तिकडे. मेघा तू जाते का पोहायला? मेघा पण आहे. आणि अरुण आहे बघा, अरुचा सेटअप बघा, अरुचा सेटअप. अरू आता पोहायला चालले. हे काय बांधले अरू? ड्रम बांधून पोहायला चालले अरू. आणि हे आमचे बिग बॉस, यांना सगळं येतं पोहता येतं. आणि पियुष आता पोहण्याची प्रयत्न करतो. मला पोहता येत नाही, त्यामुळे मी खोल पाण्यात जाणार नाही. थोडंसं अरू बघा, अरू बघा, अरूची मजा बघा. अरू नाही जात का, डुबत नाही. अरे अरू डुबली, अरू डुबली. मस्त एकदम एन्जॉयमेंट आहे. पियुष हाय, बघा हे पाणी, धरण आहे तिकडे, त्या धरणाचं पाणी येतं. आणि दरवर्षी आम्ही एन्जॉय करायला. आणि आद्विका हाय, आणि अरूची हाय. अरूला पोहायला शिकवण्याची ट्रेनिंग चालू आहे जोरात. नाही सुटणार ते सुटलं तर अरू डुबणार, असा अरूच्या डोक्यामध्ये एक विचार आहे. आणि खूप मी पडलो. आता मी पडलो असतो पण वाचलो. इथे शिवाई आहे, जरा सावकाश. 2 वेळा आम्ही पडलो आज. आणि खूप आद्विका हाय कर. हा, हे बघा आद्विका आता गारडली आहे, त्यामुळे ती पोहण्याचा काय आनंद घेत नाही आहे. तिकडे फुल क्लास चालू आहे पोहण्याचा. अरे आणि हा बघा एकदम सुंदर व्ह्यू आहे, एकदम पॉवरफुल हिरवगार. मेघा काय अजून भिजली नाही, त्याला विचार नाही तिथं असं मला वाटतंय भिजण्याला. पण आम्ही दरवर्षी येतो आणि हा दरवर्षीचा आनंद घ्यायला येतो. खूप मस्त आहे क्लायमेट.
क्लायमेट खूप छान आहे आणि मस्त. आता 2 दिवस आम्ही इथे स्टे करणार. पुढे बाहेर फिरायला जाण्याची आमचं गाव एकदम मस्त आहे फिरण्यासाठी. आता पाऊस आलाय आणि थोडं पावसात तिकडे मोठा मॅटर चालू आहे. तिकडे आरूला पोहायला शिकवत आहे पण आरूची इच्छाच नाही बिलकुल. तर आरूला असं वाटतं की मी डुबू शकते पण आरू काय घाबरू नको. आणि हा पाऊस आलाय, पावसाचा पण आनंद घेतो आम्ही. मेघा फक्त उभी राहिली आहे, भिजणार की आता ऑटोमॅटिक, कारण ती पाण्यामध्ये जायची तिची इच्छा नाही. पण तरी पण आनंद घ्या ना. मी जातोय थोड्या वेळात, थोडा भिजलोय मी पण पाऊस आहे आणि आता जरा मी पण जातोय. मेघा तू व्हिडिओ शूट कर पुढचा. आणि मेघा बघा काय करते, लोकांचे उरलेले साबण आहेत ते साबण शोधायचं काम. पियुष जमलाय असं वाटतंय मला. पियुष काय आलं? अरू तुझं झालं का ट्रेनिंग कम्प्लीट? नाकात पाणी गेलं आरूच्या, त्यामुळे आरूला काही इच्छा नाही आहे पोहण्याची. आणि हा पियुषचा स्विमिंग बघा, पियुष शिकला आहे तसा एक्सपर्टच आहे तो सगळ्या गोष्टीमध्ये. अभ्यासातही हुशार आहे. आणि पियुष खूप मजा येते का? वरून पाऊस आणि खाली पाणी. मी खाली मला पोहता येत नाही रे, पण येतोय मी थोड्या वेळाने येतो. मेघा तुझं काय चाललंय? मेघाला काय इच्छा नाही. आणि इकडे मंदिश पाटील आहेत ना, ते सगळ्यांना पोहायला शिकवत आहेत, ते शिक्षक आहेत. आणि हा बघा हे स्वर्ग आहे आमचं गाव म्हटलं तर आम्हाला स्वर्ग आहे. आणि हे यावर्षी काम केलं आमच्या गावातल्या आणि मुंबईकर जे सगळे आहेत त्यांनी हे काम केलं आणि त्यामुळे हा खोल झाला. कारण गेल्या वर्षी इथे माती होती आणि यावर्षी पूर्ण खोल झाला आहे. म्हणजे एक माणूस पूर्ण 5-5.5-6 फुटाचा हा खोल आहे आणि तेवढं पाणी आहे. त्यामुळे मग आता मेघाला पोहायला पियुष मेघाची आरडाओरड सुरू आहे. कारण तिलाही पोहता येत नाही, आमच्या घरात कोणालाच पोहता येत नाही. मलाही पोहता येत नाही, मेघालाही पोहता येत नाही आणि शिल्पालाही नाही. आम्ही तिन्ही भावंड असेल, कारण आम्ही पूर्वी एवढं गावाला यायचं नाही, त्यामुळे आम्हाला ह्यातलं काही नाही, आम्हाला पोहताही येत नाही. मेघा थोडी भिजली आहे आणि विचार आहे तिचा पोहण्याचा. कारण आमचा मेन उद्देश गावाला येण्याचा, घरामध्ये पाणी येतंय का हे बघायचं असं होता, पण तो उद्देश साईडला राहिला आहे. आता आम्ही फक्त एन्जॉयमेंट करतोय आल्यापासून. आणि आता आम्ही दोन दिवस इथे राहणार आहे, पण मस्त एन्जॉय करणार आहे. तुम्ही आनंद घ्या. बघा पाऊस पण वरती पडतो आणि हे क्लायमेट बघा किती सुंदर क्लायमेट आहे. खास तुमच्यासाठीच व्हिडिओ. आणि हे इकडे शेतं आहेत लोकांची आणि तिकडे जे मंदिर आहे हे सुंदर क्लायमेट आहे. म्हणजे म्हणतात ना ते कोकण हे स्वर्ग आहे, कारण कोकणासारखं निसर्ग हे. आणि हा पियुष वरती गेला, इथून वरून उडी मारणार आहे आता थोड्याच वेळामध्ये. पियुषचं वरून जंप मारणार आहे. त्यामुळे बघूया आता काय नक्की त्याच्या. पियुष काय विचार काय तुझा नक्की? इथून उडी मारण्याचा पियुषचा विचार आहे, त्यामुळे बघूया. तुम्ही पण आनंद घ्या, बघूया काय करतोय पियुष. आता त्यांना किती खोल आहे तो दाखवला आहे, म्हणजे इथे उडी मार असं त्यांना सांगितलं. बघूया आता पियुषचा काय विचार आहे ते बघूया. मारतोय वाटतं उडी. ओके उडी मारतोय तुमच्यासाठी पियुषने. थांबा. आणि हे प्रशिक्षक आहेत, प्रशिक्षक पण वर चाललेत, त्यामुळे आता आणि डबल धमाका होणार आहे. जल्लोष चालू आहे, जल्लोष. आणि ही आरूची कंप्लेंट आहे की माझी व्हिडिओ काढली नाही, पण तुझी व्हिडिओ काढली आहे. आता जरा यांच्यावरती फोकस करूया, बघूया हे दोघं काय करतायत ते. आम्हालाही पोहता येत नाही, त्यामुळे आम्ही घेतोय आनंद, पावसाचा आनंद घेतोय, पाण्याचा आनंद. पण ते खोल आहे तिकडे आम्ही रिस्क घेत नाही. मेघा इथे बसले नको करते, पण ते ऐकणारे नाही दोघं पण. कारण मंदिर तर फुल एन्जॉय करायला आलेला आहे आणि त्यांनी ऑलरेडी घेतलेली आहे. आणि ही उडी मारली आहे गप्पात. आणि हा पियुष व्हेरी गुड. हे लोक दोघं जण फुल एन्जॉयमेंट करतात. आणि हे गावातले म्हणजे ते लहानपण पूर्ण गावात गेलं आहे, त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही, त्यांना सगळं माहिती आहे. आता आम्ही मच्छी पकडायला पण जाणार आहे, पण कधी ते माहिती नाही. आता ही उलटी उडी यांची, म्हणजे यूट्यूबला त्यांना उलटी उडी आहे. डोका आपटला तर नारळ लाल झाला आहे. आणि मेघा आपल्या नवऱ्याला ओरडताना, येडे तिकडे तुम्ही हे करू नका, असं मेघाने ऑलरेडी कंप्लेंट केलेली आहे.
पण ते ऐकणार नाहीत. आणि आद्विक हो हा धमाका. आता माझी एक इच्छा झाली आहे उडी मारण्याची. मार 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 चालेल मार. आज या ठिकाणी उडी मारलेली आहे त्यांनी. See this guys. याला बघा आता याला दम लागलेला आहे बघा याचा. आता वरून उडी नको इथून जवळून उडी मारूया. मेघाची फक्त इकडे फालतूगिरी चालू आहे कारण मेघाला काय नाही तिथे तिचा ड्रेस धुण्याचं काम चालू आहे. पण बाकी सगळे आम्ही कसे एन्जॉय करतोय बघा. आता हे आद्विका पण बघा लहान आहे पण एन्जॉयमेंट मध्ये फुल. आणि हे आरूने काय आहे ड्रमवाले भंगारवाली आहे वाटतं मला ते. अच्छा आता आरू आमची पोहायला शिकते. तिने ड्रम बांधले भंगारवाली सारखे. पियुष तर मस्त गगन मी बोलतोय तिकडे. हा ही आरू आता पोहते बघा. मागे भंगारवालीचे ड्रम लावलेत तिने पण ती प्रयत्न करते आणि शिकते पोहायला. मला तेही येत नाही आणि चालले ट्रेनिंग शिकते आरू. पण आरूकडे एक शस्त्र आहे ती आरू भिजू नये. आणि आरू आता घाबरली आहे आणि मला अगदी माझी व्हिडिओ काढ. मी व्हिडिओ काढतोय पण आरूची आता आरू पोहायला शिकली आहे. व्हेरी गुड आरूने मस्त आहे. व्हेरी गुड आरू पोहायला शिकली आहे. पण आद्विकाचं मन जरासं नाराज झालं कारण आद्विका पडली आहे त्यामुळे. आणि हो मच्छीचं काय आपल्याला कधी फिश पकडायला कधी जायचं यांचा विचार काय दिसत नाही. मला मगाशी बोलले होते खेकडे पकडायला जाऊ पण आता इकडे आलोय आणि खेकडे आणि मासे काय मला वाटत नाही भेटतील असं. त्यासाठी आम्ही मस्जिदमधून जाळे पण आणले. हो मासे पकडायला कधी जायचं रात्री बोलतायत पण रात्री मला वाटत नाही कारण रात्रीचे मासे भेटतात. पियुष म्हणतोय भरती गेली काका भरती गेली आहे काका. पण काका आज आहेत आमचे फुल टाका. आणि मेघाचं काहीतरी फालतू कमेंट नाही आहेत पण तिचा विचार काहीतरी आहे. काय म्हणते आमच्याकडे आमच्या घरी येणार आहे म्हणते ती. सासरवाडीत राहणार नाही असा विचार आहे तिचा. ही बघा आरूचा आणि आरू पोहते पोहायला शिकली आहे आरू. व्हेरी गुड. एवढ्या खोल पाण्यामध्ये गेली आहे ती म्हणजे शिकली आहे. भंगारवाली दिसते ती पण नाहीये. पप्पा चालू आहे तिथं पण. आणि आद्विका पडली. आद्विका काय म्हणतेस तू तुझी तब्येत कशी आहे. ठीक आहे ठीक आहेस ना. तू पोहत नाही पाण्यामध्ये काय झालंय. ठीक आहे तर मी थंडी लागली आहे. बोल तू गारटली आहेस का. बोल मला थंडी लागली आहे. आणि आद्विकाने मगाशी डान्स केला होता कुठला टेगे तो एक डान्स इथे या स्पॉटवर तो डान्स कर एकदा. ते कुठला डान्स आहे मला माहित नाही पण तिथं सावन का पाणी. अरे हा पाणी आला आणि आद्विकाच्या अंगावर ठेगे ते आद्विका ते तो डान्स कर आपला. बरसे आणि आरू पोहायला शिकले. चालू आहे ट्रेनिंग चालू आहे. आणि मेघा तिला फोर्स करते नाच पण तिचा मूड मला वाटत नाही. पण मेघा एन्जॉय करत नाही कारण मेघाचं फक्त काय चाललंय की या बसा आणि घरी जा बस. कारण आम्ही निघालोय एन्जॉयमेंट करायला तर ही मला आल्यावरच विचारते आपण सोमवारी जायचं का मंगळवारी. हा प्रश्न मला अजिबात आवडला नाही तिथं कारण आपण मजा करायला 2 दिवस आलो त्यानं जायचं तर बघू नंतर. तू नाचते आद्विका कुठला डान्स आहे. आद्विका जर अशी गारटली आहे थंड पाण्याने. मराठ मोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा आता तिचे दात कडकडतायत असं चालू आहे.
आणि डान्सर आरू पोहायला पण शिकले. व्हेरी गुड. आरूचं ड्रम लावलेत मागे, म्हणजे ते ट्यूब नाही आहे म्हणून तो एक जुगाड आहे. इंडियामधली लोक जुगाड करतात एक्सपर्ट. हा जुगाड त्या पप्पानी केला आहे, पण छान जुगाड आहे. आणि तो जुगाड याच्यासाठी आहे की आरू पोहायला शिकावे म्हणून. आणि ती 50% शिकली असं वाटतं मला. आणि तिला अजून ट्रेनिंगसाठी खोल पाण्यामध्ये नेण्याचा विचार आहे, पण तिला जायचं नाही आहे. हां, चालू आहे ट्रेनिंग, जोरात चालू आहे. तर तुम्ही आनंद घ्या, कारण ही आमची फॅमिली आहे. तुम्ही एक फॅमिली आहात, त्यामुळे तुम्हाला हे सगळं व्ह्यू आणि मस्त एन्जॉय. आई पप्पा घरी आहेत आणि आम्ही आलो इकडे मजा करायला. म्हणजे आम्ही आलो आहे सकाळी निघालो आहे आणि दुपारी आलो आहे 3 वाजता, पण तेव्हापासून आमचं हेच चालू आहे, फक्त निसर्गाचा आनंद घेतो आम्ही हे 2-3 दिवस. आणि आरू आश्चर्यचकित चाललंय पोहायची. म्हणजे आजचा व्हिडिओ मला असं वाटतं आरूचं पोहणं शिकले. हो, नाही अजून अधिका रडत आहे. गणपतीसारखं तिने घेतलंय अद्विकाला. आणि अद्विका पाण्यामध्ये मम्मा आणि पप्पा जोरात चालू आहे तिथं. पण मस्त सगळे आम्ही मजा करतोय. आणि आरूला आता फुल कॉन्फिडन्स आलाय, त्यामुळे आरू आता भंगारवाली सारखे ड्रम बांधलेत. पण जुगाड आहे तो इंडियन देसी जुगाड. ट्यूब नसल्यावरती असे ड्रम बांधावे, हे तुम्ही करू शकता. म्हणजे याच्याने लहान मुलांना जर पोहायला शिकवायचं असेल तर हा देसी जुगाड आहे, ड्रम बांधून. म्हणजे तुमच्याकडे जर ट्यूब नसेल तर असे ड्रम बांधावे पाठीला. आणि पुढच्या वेळी येताना आम्ही नक्कीच ट्यूब घेऊन येऊ, जेणेकरून आरूला अजून सुखकर होईल पोहण्यासाठी. आणि तिकडे आरूचे पप्पा सांगतात मगाशी पाय तू मारले असतेस तर बुडली नसती, असं त्यांचं सांगण्यामध्ये शिकवत आहेत. आणि मेघा काय कामाची नाही, निस्ती येऊन बसली आहे आणि मजाही घेत नाही. निस्ती पाण्यामध्ये त्या डबक्यामध्ये बेडूक कसा असतो तशा प्रकारे तिची अवस्था आहे. आणि या व्हिडिओमध्ये मेघाचं काही विशेष हे नाही आहे, पण तोंड धुण्याचं काम चाललं आहे. आणि हे बघा मस्त आहे हे पाणी, हे धरणाचं पाणी आहे. म्हणजे धरण तिकडे आहे, ते डोंगर दिसले त्याच्या खाली धरण आहे. आणि ते धरण आता ओव्हरफ्लो झालं आहे. म्हणजे त्या डोंगराच्या खाली ते दुसरी एक, मी मागे एक व्हिडिओ बनवलेले आहे त्याच्यामुळे धरण दाखवलेलं आहे. आणि तिकडून आई आलेली आहे, म्हणजे आई म्हणजे आमच्या आरूची आजी आली आहे. ती तिकडून बघते आम्हाला सगळ्यांना की काय यांचं चाललं आहे. मजा घेतो आहे आम्ही सगळे. त्यांचाही विचार चालला आहे की म्हणजे बघण्यासाठी आम्हाला आल्यात त्या. मस्त मजा करतो आहे आम्ही, फुल एन्जॉयमेंट चालू आहे. तर चला थोडं मी पण एन्जॉय करतो. व्हिडिओ उरलेला नंतरला घालूया, पण आता सध्या पियुष म्हणतोय मला की तूही पाण्यात ये, व्हिडिओ राहू दे. तर मग चला ठीक आहे, बाय. मी जातो जरा पाण्यामध्ये एन्जॉय करायला आणि मग नंतरला व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुम्ही आनंद घ्या. चल पियुष, आरू बाय कर. ओके बाय. आणि चला मग मी एन्जॉय करतो, बाय.